प्रयागराजमध्ये चालू असलेल्या महाकुंभामध्ये भीषण स्फोट झाला होता. त्याची जबाबदारी खलिस्तान जिंदाबाद या संघटनेने देखील स्वीकारली आहे. खलिस्तान जिंदाबाद ही संघटना आहे तरी काय पाहूया. खलिस्तान जिंदाबाद हा एक नारा आहे जो भारतातील पंजाब राज्यामध्ये एक स्वतंत्र शीख राष्ट्र खलिस्तान स्थापन करण्यासाठी मागणी करणाऱ्या काही संघटनांनी उचललाय. खलिस्तानी चळवळ 1980-1990च्या दशकामध्ये अत्यंत सक्रिय होती आणि तिच्या मागे धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कारणे देखील होती. ही चळवळ बहुधा हिंसक स्वरूपाची होती आणि तिने भारताच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण केलाय. 1947 मध्ये भारताच्या फाळणीनंतर शीख समुदायाने पंजाबमध्ये अधिक स्वायत्तेची मागणी देखील केली होती. काही शीख नेत्यांनी स्वतंत्र शीख राज्याच्या स्थापनेची कल्पना मांडली, ज्याला खलिस्तान असे नाव दिले गेले. दल खालसा, बब्बर खालसा इंटरनॅशनल, खलिस्तान जिंदाबाद फोर्स अशा या संघटना आहेत. जर्नेल सिंह भिंडारावाले या शीख धर्मगुरूने खलिस्तानी चळवळीमध्ये मोठी भूमिका देखील बजावली आहे. त्यांनी पंजाबमध्ये धार्मिक आणि राजकीय स्वायत्तेसाठी शीख समुदायाला प्रेरित देखील केलाय. त्यांच्या नेतृत्वाखाली अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात मोठे बळकट ठिकाण बनवण्यात आले आहे, ज्यामुळे 1984 मध्ये ऑपरेशन ब्ल्यू स्टार घडले. इंदिरा गांधींची हत्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील कनेक्शन आहे. खलिस्तान जिंदाबाद या संघटना जी आहे त्याचे भारताच्या बाहेर देखील कनेक्शन आहे. कॅनडा, UK, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये देखील सक्रिय आहे. भारत सरकारने खलिस्तानी संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलाय. पंजाबमध्ये आर्थिक विकास आणि समाजातील समतोल राखण्यावरती भर दिलाय. परदेशातील खलिस्तानी गटांवरती लक्ष ठेवण्यासाठी कूटनैतिक प्रयत्न. पंजाबमधील बहुसंख्य शीख समुदाय खलिस्तानच्या संकल्पनेला पाठिंबा देत नाहीये. ते भारताच्या एकात्मतेसाठी कटिबद्ध आहेत. खलिस्तान जिंदाबाद सारख्या घोषणा किंवा संघटनेवरती सरकारने सतत लक्ष ठेवले आहे. शांतता आणि राष्ट्रीय एकात्मता राखण्यासाठी सर्व समाजाने एकत्रित काम केले पाहिजे किंवा ती एकत्रित काम करण्याची गरज आहे.